आज बनवूया चमचमीत वडापाव आणि त्याबरोबर झणझणीत अशी खोबऱ्याची लसणाची चटणी। सगळ्यात आधी एक वाटण तयार करूया। लसूण, हिरव्या मिरच्या आणि आलं याचं जाडसर वाटण तयार करून घेतलं। आता वड्याचं स्टफिंग तयार करूया। गॅसवरती पॅन गरम करत ठेवला। यामध्ये 2 चमचे तेल घातलं। तेल गरम झाल्यानंतर मोहरी आणि जिरं घातलं। मोहरी जिरं तडतडल्यानंतर भरपूर कढीपत्त्याची पानं घालायची आहेत। पाव चमचा हिंग घातला। यानंतर आपण जे वाटण तयार केलं होतं ते यामध्ये घालून मस्त असं परतून घेतलं। पाव चमचा हळद घातली। यानंतर 4 मध्यम आकाराचे बटाटे मी शिजवून सोलून तुकडे करून ठेवले होते ते यामध्ये घातले। चवीप्रमाणे मीठ घातलं। सगळं व्यवस्थित परतून घेतल्यानंतर भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली। वड्याचं स्टफिंग तयार आहे। हे थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया। तोपर्यंत वड्याचं आवरण तयार करूया। बेसन घेतलं, त्यामध्ये तांदळाचं पीठ घातलं, चवीप्रमाणे मीठ, लाल तिखट घातलं आणि पाणी घालून हे पीठ तयार करून घेतलं। या पिठामध्ये 1 चिमूटभर बेकिंग सोडा घातला। तयार स्टफिंगचे असे वडे तयार करून घेतले। हे वडे पिठामध्ये घोळवून फ्राय करून घेतले। तर हे आपले अगदी चमचमीत असे वडे फ्राय होत आहेत। तोपर्यंत आपण झणझणीत लसणाची चटणी तयार करूया। मिक्सरच्या भांड्यामध्ये सुकं खोबरं घातलं, भरपूर लसूण घातली, लाल तिखट घातलं, जिरं घातलं आणि चवीप्रमाणे मीठ घालून जाडसर अशी ही चटणी वाटून घेतली। झणझणीत वडे आणि झणझणीत चटणी तयार आहे। नक्की करून पहा आणि छायाज रेसिपीजला नक्की सबस्क्राईब करा।